ठीक आहे. तर मागच्या लेक्चरला आपण इल्युमिनेशन अँड इलेक्ट्रिफिकेशन ऑफ बिल्डिंग या टॉपिकविषयी माहिती घेतलेली आहे. तर आज आपण फर्स्ट चॅप्टर चालू करते. तर चॅप्टरचं नाव आहे फंडामेंटल्स ऑफ इल्युमिनेशन. तर हा जो काय फंडामेंटल्स ऑफ इल्युमिनेशन आहे, तर तो टोटल तुम्हाला 6 मार्कला हा जो काय टॉपिक आहे तो 6 मार्कला टॉपिक आहे. तर ह्या टॉपिकमध्ये इल्युमिनेशन रिलेटेड जे 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 काय बेसिक आहेत ते बेसिक आपल्याला पाहायचं आहे. ठीक आहे. तर चॅप्टर चालू करूया. त्यातला पहिला पॉईंट आहे आणि बेसिक पॉईंट आहे लाईट. तर लाईट म्हणजे काय असतं, तर लाईटची डेफिनेशन आपण असं म्हणू शकतो की इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन दॅट कॅन बी डिटेक्टेड बाय ह्युमन आय. म्हणजे मानवाच्या डोळ्याला जे काय रेज किंवा जे काय इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॅडिएशन दिसतात, तर त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॅडिएशनला आपण लाईट म्हणतो. आणि ही जी काही लाईट असते किंवा हे जे काय इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॅडिएशन असतात ते कोण प्रोड्यूस करतं, तर फॉर एक्झाम्पल आपण कन्सिडर करू शकतो कॅन्डेल. तर जी काय कॅन्डेल असते, मेणबत्ती असते, तर ती जी काही लाईट इमिट करते त्या इमिट केलेल्या लाईटला आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॅडिएशन म्हणतो. आणि ती जी काही लाईट आहे ते आपल्या डोळ्यांना सेन्स होते किंवा आपल्या डोळ्यांना डिटेक्ट होते. तर ती जी काही डिटेक्ट होते त्याला आपण लाईट म्हणतो. फॉर एक्झाम्पल तुम्ही ट्यूब कन्सिडर करू शकता किंवा इथे एक बल्ब दाखवला आहे आणि तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॅडिएशन प्रोड्यूस करतो आहे आणि ते आपल्याला दिसत आहेत किंवा कळत आहे. तर ह्या कन्सेप्टला आपण लाईट म्हणतो. ठीक आहे. तर ही आहे लाईटची डेफिनेशन. नेक्स्ट पॉईंट बघूया. तर आता हे जे काय आहे, तर ह्युमन आय रिलेटिव्ह सेन्सिटिव्हिटी टू कलर. हे काय आहे, मी जे मागाशी म्हणलं की मॅग्नेटिक रॅडिएशन आपल्याला सेन्स होतात. तर ते कुठल्या टाईपचे होतात किंवा त्याची एक स्पेसिफिक रेंज आहे. तर ती स्पेसिफिक रेंज नॅनोमीटरमध्ये असते, म्हणजे वेवलेंथमध्ये असते. किती वेवलेंथच्या रेंजच्या आपल्याला रेज दिसतात, तर 400 नॅनोमीटरपासून 700 नॅनोमीटरपर्यंत जेवढ्या वेवलेंथच्या जे काय रेज आहेत किंवा जे काय इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॅडिएशन आहेत ते आपल्याला सेन्स होत असतात. मग त्याचा हा जो ग्राफ आहे की 400 नॅनोमीटरपासून 700 नॅनोमीटरपर्यंतच्या जेवढ्या तुमचं इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॅडिएशन आहेत ते आपल्या डोळ्याला सेन्स होतात. मग त्यात डिफरंट कलर तुम्हाला दिसत असतील. तर हा एक फक्त इन जनरल चार्ट आहे की त्यातून तुम्हाला समजून जाईल की कुठले कलर आणि कुठल्या वेवलेंथच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॅडिएशन आपल्याला दिसतात. ठीक आहे. नेक्स्ट स्लाईडकडे आपण जाऊया. तर मेन पार्ट आहे किंवा मेन जी काय डेफिनेशन आहे ती आहे ल्युमिनस फ्लक्स. तर व्हॉट इज मीन बाय ल्युमिनस फ्लक्स. तर ल्युमिनस फ्लक्स इज अ मेजर ऑफ टोटल अमाऊंट ऑफ विजिबल लाईट दॅट कॅन बी इमिटेड बाय लॅम्प किंवा दॅट कॅन बी इमिटेड बाय सोर्स. आता इथं लॅम्प का म्हणलं आहे, कारण जो काय सोर्स आहे तो सोर्स ॲज अ लॅम्प म्हणून कन्सिडर केला आहे. त्यामुळं इथं विजिबल लाईट इमिटेड बाय लॅम्प असं लिहिलं आहे. ल्युमिनस फ्लक्स म्हणजे काय असतं, तर जो काय तुमचा सोर्स आहे त्या सोर्सनं किती प्रमाणात डोळ्याला दिसेल अशी लाईट इमिट केलेली आहे त्या कन्सेप्टला आपण काय म्हणतो, ल्युमिनस फ्लक्स. म्हणजेच काय, तर ल्युमिनस फ्लक्स इज अ मेजर ऑफ टोटल अमाऊंट ऑफ विजिबल लाईट जी की त्या सोर्सनं प्रोड्यूस केलेली असते. ती जी काय आहे किती प्रमाणात केली ते जर तुम्हाला मोजायचं असेल तर त्यासाठी ल्युमिनस फ्लक्स ही कन्सेप्ट वापरावी लागते. आणि ल्युमिनस फ्लक्सचं युनिट आहे ल्युमन. म्हणजे ल्युमन का असतं, तर ल्युमिनस फ्लक्स किती प्रोड्यूस झाला हे मोजायचं पॅरामीटर असतं तुमचा ल्युमन. ठीक आहे. तर ही एक महत्त्वाची कन्सेप्ट आहे की ल्युमिनस फ्लक्स. म्हणजे ल्युमिनस फ्लक्स म्हणजे काय, एखाद्या सोर्सनं किंवा एखाद्या लॅम्पनं किती विजिबल लाईट प्रोड्यूस केली किंवा इमिट केली त्याला आपण म्हणतो ल्युमिनस फ्लक्स. ठीक आहे. नेक्स्ट आहे, तर नेक्स्ट कन्सेप्ट आहे कॅन्डल पॉवर. तर कॅन्डल पॉवर ही एक महत्त्वाची कन्सेप्ट आहे. कॅन्डल पॉवर याचा अर्थ एखाद्या सोर्सची किंवा एखाद्या लॅम्पची लाईट रॅडिएटिंग कपॅसिटी त्याला आपण काय म्हणतो, तर कॅन्डल पॉवर म्हणतो. म्हणजे 60 वॅटचा बल्ब आहे, तर तो 60 वॅटचा बल्ब किती तुमचे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॅडिएशन किंवा किती प्रमाणात लाईट इमिट करतो, त्या इमिट करायच्या कपॅसिटीला किंवा रॅडिएट करायच्या कपॅसिटीला आपण काय म्हणतो, तर कॅन्डल पॉवर म्हणतो. सो ही जी काय कॅन्डल पॉवर असते तर ही कॅन्डल पॉवर सोर्सनुसार बदलत असते. 9 वॅटचा LED बल्ब घेतला तर त्याची रॅडिएटिंग कपॅसिटी वेगळी असते.
साधी ट्यूब घेतली तर त्याची रॅडिएटिंग कपॅसिटी ही पूर्णपणे वेगळी असते. सो ती लाईट किती रॅडिएट करू शकतो त्याला आपण कॅन्डल पॉवर म्हणतो. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट आहे तुमचा ल्युमिनस इंटेन्सिटी. तर ल्युमिनस इंटेन्सिटी काय असते बघूया आपण. तर ल्युमिनस इंटेन्सिटी इन एनी पर्टिक्युलर डायरेक्शन, म्हणजे एखाद्या ठराविक दिशेला. तर ल्युमिनस इंटेन्सिटी इन एनी पर्टिक्युलर डायरेक्शन इज द ल्युमिनस फ्लक्स इमिटेड बाय सोर्स. म्हणजे ल्युमिनस फ्लक्स म्हणजे काय, तर किती विजिबल लाईट प्रोड्यूस झाली. बाय द सोर्स म्हणजे एखाद्या सोर्सनं. पर युनिट सॉलिड अँगल इन दॅट डायरेक्शन, म्हणजे त्या डायरेक्शनला एखाद्या ठराविक अँगलमध्ये किती प्रमाणात लाईट इमिट झाली त्याला आपण म्हणतो ल्युमिनस इंटेन्सिटी. सॉलिड अँगल काय असतो हे पुढच्या स्लाईडला मी तुम्हाला सांगतोच. तर डेफिनेशन काय आहे, ल्युमिनस इंटेन्सिटी इन एनी पर्टिक्युलर डायरेक्शन इज द ल्युमिनस फ्लक्स इमिटेड बाय द सोर्स. म्हणजे किती लाईट एखाद्या त्या डिरेक्शनला त्या सोर्सनं इमिट केलं ह्याला म्हणायचं ल्युमिनस इंटेन्सिटी. आणि ल्युमिनस इंटेन्सिटी ही आयनं इंडिकेट करतात. आणि ल्युमिनस इंटेन्सिटीचं युनिट आहे कॅन्डेल पॉवर, जे की आपण वर बघितलं त्याला आपण CP म्हणतो. ठीक आहे. तर नेक्स्ट स्लाईडला आपण प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल बघू. तर प्लेन अँगल आपण पहिल्यापासून बघतोय. प्लेन अँगल का असतो आणि तो प्लेन अँगल रॅडियनमध्ये मेजर करतात. तर काय असतं, तर इथे एक प्लेन अँगल म्हणजे 2 डायमेन्शनल असतो. 2 रेषा जर वळल्या त्या 2 रेषेमधला अँगल ज्यावेळी त्या 2 रेषा एकमेकांना इंटरसेक्ट करतात तिथला जो काय अँगल असतो तो प्लेन अँगल असतो, तो रॅडियनमध्ये असतो. इथे एक सर्कल कन्सिडर केला आहे, जी खाली आर आहे, खालची एक आर आहे आणि ही आर्क आहे ती पण आरनंच मेजर करतात. तर ह्या दोन्हीमधला अँगल तो जो काय आहे थिटा, तो थिटा म्हणजे तुमचा प्लेन अँगल असतो. आणि तो जो काय प्लेन अँगल आहे तो प्लेन अँगल रॅडियनमध्ये मेजर करतात. ही कन्सेप्ट आहे, हे आपण पहिल्यापासून वापरतच आलेलो आहोत. दुसरी एक आहे, जर तुमचा स्पिअर असेल तर त्या स्पिअरसाठी दुसरी कन्सेप्ट आहे, त्याला आपण सॉलिड अँगल म्हणतो. हा सॉलिड अँगल आपल्याला वापरायचा आहे का, तर आपले जेवढे सोर्स आहेत ते बऱ्यापैकी स्पेरिकल असतात. जुना 60चा बल्ब म्हणा, LED बल्ब म्हणा, हे कसे आहेत तर राऊंडेड असतात, बरोबर, स्पिअर टाईप असतात. तर त्यासाठी तो सॉलिड अँगल असतो. हा जो काय सॉलिड अँगल असतो तो सॉलिड अँगल स्टेरेडियनमध्ये मोजतात. मग आता हा जो काय सॉलिड अँगल आहे तर तो इथं काय केलं की हा जो काही येलो पार्ट आहे तर त्याने एक इंटरसेक्शन घेतलं आहे, कोन एक घेतलं आहे. आईस्क्रीमचा कोन असतो ना गोल, तर तो कोन कन्सिडर करा. तर त्या कोनमधला जो काय अँगल आहे थिटा आणि बरोबर त्याच्यावरचा थिटा, ह्या 2 थिटा मिळून ओमेगा असतं. तो ओमेगा म्हणजे तुमचा स्टेरेडियन असतो. ठीक आहे. मग हे इंटरसेक्शन झालेला जो काय एरिया आहे तो ए सर्कल लिहिलेला आहे, म्हणजे तो एक सर्कल आहे कारण तिथला आपण इंटरसेक्शन घेतलं आहे ना. तर त्या इंटरसेक्शनचा एरिया काय तर πr² आहे. ठीक आहे. ए स्पिअर म्हणजे पूर्ण त्या एरियाचा स्पिअर आहे, तर स्पिअरचा एरिया असतो 4πr². हा जो काय ओमेगा आहे तर हा ओमेगा म्हणजे तुमचा असतो स्टेरेडियन असतो. ठीक आहे. म्हणजे हा सॉलिड अँगल का कन्सिडर करायचा आणि तो स्टेरेडियनमध्ये का कन्सिडर करायचा, कारण आपले जे काय सोर्स आहेत ते स्पिरिकल आहेत बऱ्यापैकी. सो त्यासाठी सॉलिड अँगल लागतो आणि त्या सॉलिड अँगलचं युनिट असतं स्टेरेडियन. ठीक आहे. ही एक कन्सेप्ट तुम्हाला माहीत असली पाहिजे. सो त्यासाठी आपण हे कन्सिडर केलेलं आहे. सॉलिड अँगलसाठी मी तुम्हाला व्हिडिओ देतो, ते तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कन्सिडर करून जाल की तुम्ही काय असतं सॉलिड अँगल तो कसा मेजर करायचा. सो त्याची सेपरेट व्हिडिओ मी तुम्हाला देतो परत. ठीक आहे. नेक्स्ट हा जो काय आपला चॅप्टर आहे किंवा जे काय सब्जेक्ट आहे त्याचा आहे बेसिक म्हणजे इल्युमिनेशन. सो इल्युमिनेशन काय असतं त्याची डेफिनेशन आपण बघूया. सो इल्युमिनेशन इट इज डिफाईन्ड ॲज द ल्युमिनस फ्लक्स. ल्युमिनस फ्लक्स आपण पहिली डेफिनेशन बघितलेलं आहे की किती लाईट इंटेन्सिटी बाहेर पडते किंवा किती लाईट बाहेर पडते त्याला आपण ल्युमिनस फ्लक्स म्हणतो. फॉलिंग ऑन अ सरफेस म्हणजे एखाद्या सरफेसवरती किती प्रमाणात ल्युमिनस फ्लक्स फॉल होतं त्याला आपण इल्युमिनेशन म्हणतो. किंवा डेफिनेशन अशी असते, इट इज डिफाईन ॲज द ल्युमिनस फ्लक्स फॉलिंग ऑन अ सरफेस. एखाद्या सरफेसवरती किती ल्युमिनस लक्स फॉल होतं पर युनिट एरिया. पर युनिट एरियाचा अर्थ सेम लेंथ सेम विड्थ. ठीक आहे. 1 मीटर बाय 1 मीटर हा काय झाला पर युनिट एरिया झाला. तर 1 मीटर बाय 1 मीटर 1 बाय 1 स्क्वेअरवरती
किती प्रमाणात ल्युमिनस फ्लक्स फॉल झालं किंवा किती प्रमाणात लाईट फॉल झाली त्याला आपण काय म्हणायचं असतं, इल्युमिनेशन म्हणायचं असतं. ठीक आहे. तर इल्युमिनेशन डिनोट करतात ईनं आणि ते मेजर केलं जातं ल्युमन पर स्क्वेअर मीटर, म्हणजे 1/1 मीटर लेंथ 1 मीटर विड्थ, हे झालं 1 स्क्वेअर मीटर. त्यावरती किती ल्युमन झालं, ल्युमन म्हणजे इल्युमिनेशन, तर किती त्यावरती लाईट पडली, हे जे आहे हे म्हणजे इल्युमिनेशन असतं. ठीक आहे. सो E=5/A आणि त्याचं युनिट असतं, म्हणजे इल्युमिनेशनचं युनिट असतं लक्स. सो लक्सचं काय असतं, तर लक्स इल्युमिनेशन मोजण्यासाठी असतं. तर इल्युमिनेशन म्हणजे काय, किती प्रमाणात लाईट एखाद्या सरफेसवरती पडली, किती प्रमाणात लाईट एखाद्या सरफेसवरती पडली त्याला आपण म्हणतो इल्युमिनेशन. ठीक आहे. तर आत्ता आपण एवढंच बघा. पुढच्या लेक्चरपासून आपण लॉज ऑफ इल्युमिनेशन आणि पुढचा पार्ट बघूया. थँक्यू.